राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजेंद्र गावित यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि या अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेचच विरोधक जे आहे ते आक्रमक झाले। या अर्थसंकल्पात काहीही नाही, फक्त जुन्या घोषणा पुन्हा एकदा केलेल्या आहेत। आकडेवारीचा खेळ आहे असं म्हटलं जातं। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार गावित साहेब आहेत। गावित साहेब, तुम्ही अर्थसंकल्प बघितलाय, कसा वाटला हा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला? विरोधक याच्यावरती आक्रमकतेने तुटून पडताना दिसत आहेत, तुम्ही अर्थसंकल्पाकडे कसं बघता? या ठिकाणी आदिवासी बांधवांचे स्थलांतर हे मोठ्या प्रमाणावर आहे। कुपोषण अजूनही म्हणजे कमी जरी झालेलं असलं तरी अजूनही त्या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी 21,000 कोटीच्या आसपास या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी निधी जरी उपलब्ध केलेला असला परंतु त्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे। म्हणजे त्या भागाचा मी एक आमदार म्हणून या ठिकाणी मी शेवटी लोकांचं त्या ठिकाणी कमी विस्थापन म्हणजे जास्त विस्थापन न होता त्या ठिकाणी निसर्गाचा समतोल साधून या ठिकाणी हा प्रकल्प झाला पाहिजे आणि हा प्रकल्प झाल्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी साधारण शासनाच्या म्हणण्याप्रमाणे की लाखो लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल आणि सगळ्यात महत्त्वाचे त्या ठिकाणी मच्छीमार बांधव आहे। या मच्छीमार बांधवाचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्या व्यवसायावरती त्या ठिकाणी परिणाम निश्चित होणार आहे। परंतु राज्य आणि केंद्र सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे किंवा माझी विनंती राहील की त्या मच्छीमार बांधवांच्या त्यांना त्या ठिकाणी एका बोटीची जी किंमत आहे त्याचे 5 पटीने त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी म्हणजे आपलं त्यांना मदत केली पाहिजे। या ठिकाणी ज्याप्रमाणे आश्वासन दिलेलं आहे तर कदाचित पुढच्या वेळेस काही म्हणजे महिन्यांनी त्या ठिकाणी 2100 रुपयाच्या त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होईल असं आपण गृहीत धरायला हरकत नाही। कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।